आपण जी काय गाणी ऐकतो, रेडिओ ऐकतो, हे बरं कधी-कधी ऐकणं हे नुसतं कानावर पडणं पण असतं आणि कधी-कधी आपण ते मन लावून ऐकणं पण असतं. माइंडफुली करणं असतं. माइंडफुली करणं असतं. मग माइंडफुली करण्यामध्ये आपण कधी-कधी त्यातल्या आता आपण शास्त्रीय संगीत जर शिकलो असू, तर आपण त्यातल्या स्वरांवरकडे पण लक्ष देऊ. ते स्वर कसे त्यांनी वापरलेत ह्याच्याकडे बघू. त्यात कुठला एक विसंवादी स्वर आला तर आपल्याला काहीतरी वेगळं वाटेल. आपण त्या ठेक्याची मजा घेऊ. कारण आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जो रिदम आहे, तो एक प्रचंड मोठं गणित आहे. आणि त्या गणिताचा तो जो तोल साधला जातो, ते बरोबर समेवर येण्याचा, त्याच्यामुळे काय होतं, की कला, गाणं हे एक ॲब्स्ट्रॅक्ट प्रकार आहे. बरोबर. पण मॅथेमॅटिक्स हा प्रकार, लॉजिक किंवा त्यामुळे दोन्ही बाजूच्या ब्रेनला राइट साइडेड ब्रेन वेगळं काम करतो, लेफ्ट साइडेड ब्रेन वेगळं काम करतो. तर या संगीतामधल्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे दोन्ही बाजूचं ब्रेन ॲक्टिव्हेट होतं. त्यांनी त्यांनी सुद्धा खूप चांगला परिणाम होतो. जर आपण माइंडफुली छान प्रेमाने संगीत ऐकलं, थोडंफार म्हणजे त्याची जाणीव करून घेतली, की काय कुठल्या वेळेस कुठले राग ऐकायचे असतात, काय त्याच्यात सौंदर्य आहे. तर मी लहान असताना ते काहीतरी टीव्हीवर नॅशनल काहीतरी कार्यक्रम लागायचे, शास्त्रीय संगीत. आम्हाला वाटायचं काय ते आ-ऊ चाललंय, छे, 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 ते नको. बऱ्याच आम्हाला आपलं जणांना छायागीत असंच पाहिजे. वाटतं हां. आम्हाला छायागीत पाहिजे, आम्हाला चित्रहार पाहिजे. ते त्याला आम्हाला काहीतरी अखिल भारतीय संगीत सभा वगैरे असायची त्याची. आता मला कळतं, की मी ते जर ऐकलं असतं तर मी अजून कदाचित जरा 2 पैसे शहाणा झालो असतो. आणि बऱ्याच वेळा गाण्याचं आवडणं हे आपल्याला असोसिएशननी असतं. की अरे एखादं गाणं ऐकतो तेव्हा मला काहीतरी ते छान आठवतं. राइट. मग ते तसं जन्मापासूनच्या प्रत्येक प्रसंगी आपण काही ना काहीतरी गाणी ऐकलेली असतात. मग त्याचा आपला आनंद घेतलेला असतो. त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीतलं संगीत प्रत्येकच गाणं नव्हे ऑब्व्हियसली, परंतु जे काही आपला अनमोल ठेवा आहे, तो जरी आपण प्रेमाने ऐकला, विशेषतः जुनी गाणी जी होती ती किती कमाल होती. लता मंगेशकर नावाची एक देव आपल्याकडे होती. देव. किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि ही जी काय मंडळी होती, ह्यांनी आपल्याला आपलं इतकं आयुष्य समृद्ध करून ठेवलंय, की त्यांचं जरी आपण प्रेमाने ऐकत राहिलो ना, तरी आपल्या बऱ्याचशा चित्तवृत्ती शांत होतील. आता जो काय असा पेटलेत सगळे, पेटलेत म्हणजे अशा आतून बाहेरून पेटलेले लोक आहेत. त्यांनी शांत व्हावं. आपलं जीवन खूप सुखाने जगता येईल. फार पेटायची त्यातही गरज मला नाही. वाटतं म्हणजे चुझी किंवा निवड करण्याची गरज आहे योग्य, की आपण काय ऐकतोय. कारण भारतीय आपलं तत्वज्ञान जे आहे पंचमहाभूतांवर आधारित आहे शरीर. आणि मी मागे असं ऐकलं होतं, की प्रत्येक पंचमहाभूतांचं पण एक वाद्य आहे. जसं इंद्रिय आहे. कान हे वात महाभूताचं इंद्रिय आहे. हां, किंवा आकाश महाभूताचं इंद्रिय खरं म्हणजे, आणि त्वचा वाताचं आहे. तर मी असं ऐकलं होतं, की मन शांत करण्यासाठी जलमहाभूताशी संबंधित वाद्य ऐकलं पाहिजे. मध्ये त्याच्या काही सीडीज पण निघाल्या होत्या पंचमहाभूतांच्या. ओके. हो. पृथ्वी, आकाश, वायू, जल अशा. आणि त्यातलं जलसंगीत ऐकलं तर शांत व्हायला मदत होते. किंवा गर्भसंस्कार मध्ये ही कन्सेप्ट खूप वापरली जाते, की कोणते मंत्र ऐकावेत, कोणत्या वाद्याचं संगीत ऐकावं, याच्यावर बराच अभ्यास झालेला आहे. आणि ते तरंग जे आहेत, त्या वेव्स ज्या आहेत, त्या आपल्या शरीरातल्या पंचमहाभूतांना स्पर्श करतात. आणि त्याचा परिणाम, जसं तुम्ही PNI ऍक्सिस म्हटलं, तसा तो प्रत्येक सेलवर होत असतो. त्या सेल मधल्या प्रत्येक मायक्रो घटकावर होत असतो. असं म्हणजे पेशींवर जशी इतर रिसेप्टर असतात तसे ऑडिटरी रिसेप्टर सुद्धा असतात असं आता लक्षात आलंय. बरं. हा. आणि आपली जी चक्र आहेत, ज्या योगशास्त्रामध्ये जी चक्र मानली गेलेली आहेत, मी त्याचा खूप प्रयत्न केला की कुठे अनाटॉमीमध्ये सापडतात का ती चक्र. तर त्या चक्रांच्या रिलेटेड काहीतरी सापडतं, म्हणजे कुठलं तरी एक नर्व प्लेक्सस सापडतं किंवा एखादी ऍड्रिनल ग्लँड म्हणा किंवा थायरॉइड, पिट्युटरी, असं कुठलं तरी ते. ही चक्र ही ऍक्च्युली चक्र या अर्थाची आहेत का तिथे आपली जी हायपोथॅलॅमस ऍक्सिस असतात तशी आहेत हे मला माहित नाही. पण त्या चक्रांवर परिणाम करणारे स्वर आणि त्या चक्राचा प्रभाव असणारे अवयव त्या भागामध्ये, म्हणजे रे असेल तर त्या भागातले, गंधार असेल, मध्यम असेल, पंचम असेल, हा, तर धैवत असेल, निषाद असेल, तर त्या चक्रावर परिणाम होणारा एखादा राग, म्हणजे तुम्ही निषाद घेतलात तर तुम्हाला ज्या ठिकाणी काम करायचंय व्हायब्रेशनचे तर त्याप्रमाणे पण आपल्याला काम करता येतं. त्यामुळे आपल्याला केवळ आधुनिक वैद्यकशास्त्रच नव्हे तर आपली पारंपरिक शास्त्र आहे, आयुर्वेद आहे, आपलं योगशास्त्र आहे, या सगळ्याचा परिपाक एकत्र करून जर करता आलं तर खूप प्रोफाऊंड असं शास्त्र. आता पाश्चात्य जगामध्ये म्युझिक थेरपी ऍक्सेप्ट केली त्यांनी थेरपी म्हणून. तिकडे अशी सहसा कुठली सहजासहजी गोष्ट ऍक्सेप्ट होत नाही, खूप ताऊन सुलाखून केली जाते. मग जर त्यांनी ती केली आहे, हा एक अप्रत्यक्ष पुरावा तरी मानायला पाहिजे, की निदान त्यांनी ती केली आणि ते वापरतात. त्यांचा बऱ्यापैकी वापर हा मर्यादित आहे. आपल्याकडे खूप जास्ती प्रमाणात त्याचा करता येईल. तुम्ही वाद्यांचे प्रकार म्हणले तर आम्ही मसलच्या स्नायूशी निगडीत असेल तर संतूर सारख्या वाद्याचा वापर करतो. नर्व्ह असेल
तर व्हायलिन सारख्या तंतुवाद्यांचा तंतुवाद्याचा वापर करतो. करतो. हार्ट असेल तर टाळ सारख्या गोष्टींचा बरं. मी वापर करतो. चेस्ट वॉल म्हणजे थोरॅक्स साठी काय असतं, डग्गा, मृदुंग, ओके. ढोल, चर्मवाद्यांचा. ह्याचा ढोल, त्याचा तो घुमार असतो ना, त्याचा आम्ही वापर करतो. तर असे वाद्य कुठली वापरावीत त्या त्या ठिकाणी, याला सुद्धा थोडंसं एक त्या वाद्याचं स्वतःचं एक स्वरूप असतं किंवा वाद्याचा एक स्वभाव असतो. तो स्वभाव आपल्या कुठल्या तरी अवयवाशी किंवा कुठल्या तरी एका सिस्टीमशी जुळलेला असतो. तर तो वापर केला तर आणखीन जास्ती इफेक्ट येऊ शकतो. कारण आपण आपली पुण्याचे गणेशोत्सव प्रसिद्ध आहे आणि जेव्हा प्रॅक्टिस जी सुरू होते ना ढोल ताशाची, तेव्हाच आपल्याला जे स्फुरण चढतं त्या याने, तो पण मनावर, शरीरावर पण होणारा परिणाम आहे, त्याची पण एक कथा एनर्जी आहे. देणारा. त्याची बरं. पण एक कथा आहे. आमच्याकडे ना ब्रेस्टचं ऑपरेशन झालं की ऍक्झिला म्हणजे काखेतल्या गाठी काढल्या, त्याला ऍक्झिलरी क्लिअरन्स असं म्हणतात. तर काही पेशंट्समध्ये हात सुजतो, त्याला लिम्फिडिमा असं म्हणतात, आणि मग तो बऱ्याच गोष्टी, खूप गोष्टी करून जात नाही. अशीच एक माझी पेशंट होती आणि तिला पण असं एक मोठाच्या मोठा हात सुजलेला होता आणि खूप वर्ष काय नाही, मग व्यायाम करा, फिजिओथेरपी करा, मसाज करा, क्रेप बँडेज लावा वगैरे सगळं चाललं होतं. एक दिवशी ती आली आणि तुझा हात एकदम नॉर्मल. म्हणलं काय झालं, तू काय, कसं काय नॉर्मल झाला? ते म्हणले मी ढोल पथकात गेले म्हणे, अरे वा. मी ढोल वाजवायला गेले बरं. आणि त्यानंतर माझा हात नॉर्मल झाला. अरे चांगली, फार मस्त गोष्ट आहे. मग आम्ही ढोल पथक सुरू केलं आमचं ब्रेस्ट अरे वा. कॅन्सरच्या पेशंटचं. आम्ही ढोल विकत छान. आणले. बरं. मग आम्ही त्या पेशंटना, मग आम्हाला लक्षात आलं की तो जो व्यायाम आहे, ती फिजिओथेरपी, नंतर ते त्या चामड्यावर आघात करून त्याच्यातनं होणारे व्हायब्रेशन्स, त्या एकत्र येण्यामधनं येणारी एनर्जी, ती जी ढोलामधली लय, ढोल ताशाची लय, या सगळ्याचा वापर करून मग आम्ही पर्कशन थेरपी नावाची थेरपी सुरू केली की आम्ही लिम्फिडिमासाठी वापरतो. आणि सगळ्यात महत्वाचं असं काही करताना जो एक सर्जनशील आनंद असतो, त्यानेच हिलिंग प्रोसेस खूप फास्ट होत असते, की आपण काहीतरी आनंद मिळाला की हिलिंग Yes, सुरू होतं. healing एवढं fast नक्की आहे. होतं. आनंद व्हायला पाहिजे. हे खूप क्रिएटिव्ह आहे ना, आणि कुठलं वाद्य वाजवणं हे आणखी क्रिएटिव्ह आहे, अगदी. ऐकण्यापेक्षा खूप क्रिएटिव्ह आहे. तुम्ही ती एकदा येऊन घटना बघा, असे सगळे पेशंट बसलेत आणि मस्त ढोल वाजवतात, फार धमाल असते. खूप छान. हा.